देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी सातत्याने सांगतात की विकसित भारताचं स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर ते नारी शक्ती आधारित आणि नारी केंद्रित अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातूनच आपल्याला पूर्ण करता येईल। आणि सातत्याने 2014 पासनं आपल्या सामाजिक व्यवस्थेची दिशा, शैक्षणिक व्यवस्थेची दिशा आणि आर्थिक व्यवस्थेची दिशा ही महिला केंद्रित करण्याचं काम हे मोदी साहेबांनी केलं आणि आज त्याचा परिणाम देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतोय। विशेषतः महिला लोकप्रतिनिधीच नाहीत तर विमेन वर्कफोर्स पार्टिसिपेशन इंडेक्स म्हणजे किती महिला आता अर्थव्यवस्थेचा भाग झालेल्या आहेत, वर्कफोर्स म्हणून, कार्यबळ म्हणून त्या ठिकाणी काम करतायत, याच्यामध्ये झालेली वाढ ही गेल्या 11 वर्षात अत्यंत लक्षणीय आहे। आणि म्हणूनच कदाचित मोदीजींना हे सत्य लक्षात आल्यामुळेच 2014 साली ज्या भारताची अर्थव्यवस्था जगामध्ये 11वी होती, मात्र 10 वर्षामध्ये तो जगातली 4थी अर्थव्यवस्था झाला आणि लवकरच जगातली 3री अर्थव्यवस्था होतोय। आणि या सगळ्याच्या पाठीशी ही महिला केंद्रित धोरणं आपल्याला पाहायला मिळतात।